24 तास नाशिक सन्मान, को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स, कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. SBI लाईफ, माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स, ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. वेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी, नाशिक. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचा कोन म्हणजे हे नाशिक शहर. अत्यंत प्राचीन अशी ऐतिहासिक सुंदर अशी धार्मिक पार्श्वभूमी वारसा असलेलं हे तीर्थक्षेत्राचं शहर आहे. इथलं आल्हाददायक प्रसन्न असं वातावरण, मुबलक पाणी पुरवठा आणि दळणवळणाची सुसज्ज अशी व्यवस्था, एकंदरीतच विकासाच्या वाटेवर नाशिकची अगदी आश्वासकपणे वाटचाल सुरू आहे. आता 2027मध्ये गोदावरी तिरी महाकुंभमेळा पार पडेल. मला वाटते 10-12 वर्षांनंतर हा कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्यानिमित्ताने या नाशिक शहराच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आणखी वाढतील, त्यामध्ये आणखी प्रगती होईल आणि त्या निमित्ताने नाशिक शहराचं अर्थकारणसुद्धा अधिक प्रगत होतं आहे. खरं तर कृषी क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात आपलं नाशिक हे विकसित आहेत. अगदी वाईन निर्मितीपासून ते लढाऊ विमानांच्या बांधणीपर्यंत विविध क्षेत्रांतली आपल्या नाशिकची धवल कामगिरी ही आज 7 समुद्र पार जाऊन पोहोचलेली आहे. पण तरीही आज नाशिक विकासाच्या वाटेवर नेमकं कुठे आहे हे बांधावर येऊन आम्हाला पाहायचं होतं. म्हणूनच या पावन नगरीत आज झी 24 तास दाखल झालंय. आज आपण या नाशिक शहराचा विकास अगदी जवळून, विविध दृष्टिकोनातून आणि बारकाईनं आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मानही करणार आहोत. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास नाशिक सन्मान सोहळ्यात इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराचं आणि टी व्हीवरून आम्हाला पाहणाऱ्या आमच्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत करते. झी 24 तास नाशिक सन्मान, को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स, कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. स्पेशल पार्टनर SBI लाईफ, माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स, ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. आणि आपले आजचे व्हेन्यू पार्टनर आहेत जिथे हा सुरेख सोहळा पार पडतोय ते आहे एनराइज बाय सयाजी, नाशिक. सर्व स्पेशल पार्टनर्सचे खूप खूप मनापासून धन्यवाद. खरं तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कशी करतो तर अत्यंत प्रसन्न वातावरणात, देवाला साकडं घालून आणि देवाचं नाव घेऊन दिवा लावून. कारण दिवा कशाचं प्रतीक आहे तर अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण दीपप्रज्वलन करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बाप्पाला नेहमी साकडं घालतो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना. कारण त्याला साक्षात काय म्हणतात, विघ्नहर्ता. कारण कोणत्याही आपलं कार्य असेल त्यात बाबा विघ्न येऊ देऊ नको असं आपण लाडाने आपल्या बाप्पाकडे मागणं मागतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी जेव्हा दीपप्रज्वलन पार पडेल तेव्हा या ठिकाणी गणेश वंदना सादर होईल. साक्षात कोणाकडून तर साक्षात वंदना ताईंकडून, वंदना नाईक राजहंस यांच्याकडून. तुम्ही त्यांना पाहू शकता, त्या माझ्या बाजूला बसलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्या संगीत विशारद आहेत. त्यांनी म्युझिकमध्ये MA केलेलं आहे SNDT विद्यापीठातून. एका रियालिटी शोच्या त्या उपविजेत्या आहेत. अनेक शोजमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन त्या आज संगीताचे धडेसुद्धा देतात विद्यार्थ्यांना. आणि आता आपण दीपप्रज्वलन करणार आहोत. त्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते. ब्रेकिंग न्यूजच्या या जगात झी 24 तासला 24 तास अजिबात ब्रेक न देता चालवणारे आणि त्याचबरोबर आपल्या शोध पत्रकारितेतून नजरेआड झालेल्या प्रकरणांवरून पडदे उघडून अख्ख्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारे झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आणि आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी, मी आपल्याला विनंती करते की आपण मंचावर यावं आणि दीप प्रज्वलन करावं. ओंकार अनादि अनंत
अथांग परंपार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार सूरस्पर्श सुरश्रवण सूरस्पर्श सुरश्रवण स्वरगंधित आश्वासक सूरस्पर्श सुरश्रवण स्वरगंधित आश्वासक तिमिराच्या गर्भीस्वर तिमिराच्या गर्भीस्वर तेजोमय ओंकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. झी 24 तास नाशिक सन्मान या सोहळ्यातून आज आपण या नाशिकच्या विकासात हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारच आहोत. या नाशिक सन्मान सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी नेमकं का केलेलं आहे, काय याची पार्श्वभूमी आहे, काय भूमिका आहे झी 24 तासची, ती मांडण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते आमचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर यांना. कृपया आपण मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं सर. नमस्कार. झी 24 तास नाशिक सन्मान 2025च्या या सोहळ्यामध्ये उपस्थित राज्याचे माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनजी, जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी आणि इतर सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आपण सगळे या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि मीही आज इथे झी 24 तासच्या संपादकापेक्षा एक नाशिककर म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे. आणि खरं तर असं म्हणतात की पत्रकाराने संपादकांनी आपली भूमिका मांडताना फार विषयात बद्दल बोललं पाहिजे, विषयी होऊन बोलू नये. पण आज माझ्यातला नाशिककर जास्त बोलेल, त्यामुळे नारायण सुर्वेंच्या भाषेत सांगायचं झालं तर माफ करा, आज थोडासा गुन्हा होणार आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्याल. नाशिकवर एक वेगळं प्रेम, म्हणजे झी 24 तास गेली अनेक वर्ष असे विविध उपक्रम राबवत आहे. प्रत्येक शहरांमध्ये त्या शहराच्या विकासाबाबत एक साधक बाधक चर्चा व्हावी, त्या शहराची दिशा ठरवणारे सगळे घटक, सगळे स्टेक होल्डर्स त्यात असावे. त्या दृष्टीने त्या शहरातल्या, त्या जिल्ह्यांमधल्या, त्या ठिकाणच्या सगळ्या समस्या आणि त्या विकासाला चालना देणारे तिथले जे ग्रोथ इंजिन्स आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन दिवसभराच्या अशा चर्चा व्हाव्यात. हा उपक्रम आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये राबवला, पुण्यात राबवला, मुंबईत राबवला, संभाजीनगर, नागपूर, अशा विविध शहरांमध्ये आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. पण या वर्षाचा आमचा तसा कॅलेंडर इयरमधला हा पहिला कार्यक्रम नाशिकमध्ये घेतो आहे. का पहिला कार्यक्रम नाशिकला हे आता वेगळं सांगायची गरज नाही, मी मगाशीच सांगितलं. नाशिक का चॅनलसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी व्यक्तिगतसुद्धा हे फार महत्त्वाचं शहर आहे. पण हा भाग जरी सोडला तरी नाशिकचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. देशाच्या औद्योगिक नकाशावरती, देशाच्या धार्मिक नकाशावरती, पर्यटन नकाशावरती नाशिकची आपली एक वेगळी ओळख आहे. बरं, प्रत्येक शहराची एक जशी ओळख असते, जसं पुणे विद्येचं माहेरघर म्हणतो, मुंबई स्वप्नांची नगरी म्हणतो, नाशिकला अशी स्वतःची आपण एक ओळख लावू शकत नाही. तुम्ही नाशिकला उद्योगांची नगरी म्हणू शकता, नाशिकला तुम्ही एक धार्मिक स्थळे म्हणू शकता, नाशिकला पर्यटनाची नगरी म्हणू शकता. आणि याच वेगवेगळ्या ओळखी या शहरानं मेंटेन केल्या आणि याच्या दृष्टीने कसा या शहराचा विकास होऊ शकतो याचीच आपण आज साधक बाधक चर्चा इथे करणार आहोत. तुर्तास इथेच वाणीला विराम देतो आणि पुढच्या सत्राची सगळं सूत्र माझ्या सहकाऱ्यांकडे सोपवतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. खूप आभार सर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या झी 24 तास नाशिक सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याला. गिरीश महाजन सर आणि कमलेश सुतार सर, मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करते की आपण मंचावर यावं. तर पहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते श्री दीपक चंदे यांना. नाशिकच्या विकासात मोलाची भर घालणारी आणि शहराच्या प्रगतीत अग्रेसर दीपक बिल्डरची ओळख करून द्यायला खरंच आनंद होतोय. या संस्थेनं 37 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवात नाशिकमध्ये 100हून अधिक व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटर, विवांता हॉटेल्स, वेस्ट साईड झुडिओ, स्टार बाजार यांसारख्या दिग्गज ब्रँडसोबत त्यांनी भागीदारी केलेली आहे. सामाजिक बांधिलकीसह ते सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकीमध्ये त्याचबरोबर प्राणी कल्याणासाठी नाशिकची पहिली ॲनिमल ॲम्ब्युलन्स त्यांनी स्थापित केलेली आहे आणि त्याचबरोबर सुरू केलेली आहे. कोरोना काळात अन्न वाटप आणि दिव्यांगांना उपकरणं देऊन त्यांनी मदत केलेली आहे. खूप खूप कौतुक, खूप अभिनंदन तुमचं. पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते सचिन उषा विलास जोशी यांना. त्यांना एक्सलन्स इन इनोव्हेशन इन एज्युकेशन या पुरस्कारांना आपण सन्मानित करतोय. इस्पॅलियर स्कूलचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. एज्युकेशन ऑन व्हील्स या फिरत्या मोबाईल स्कूल उपक्रमातून त्यांनी आजवर 17,000हून अधिक वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलेल्या असं त्यांचं नाव आहे सचिन उषा विलास जोशी. त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर निशा जाधव यांना. त्या मेडोला हेल्थ केअरच्या संस्थापिका आणि CEO आहेत. डॉक्टर निशा जाधव यांना नामांकित अशा बीज मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS आणि DCH पदवी मिळाली आहे. त्यांनी संपादित केली आहे. इंग्लंडच्या लंडन विद्यापीठातून MRCPCH पूर्ण करून 15 वर्षांहून अधिक, खरं तर 15पेक्षा जास्त वर्ष बाल आरोग्यात विशेष प्रॅक्टिस त्या करत आहेत. आणि पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सम्राट वर्मा, जे युवा उद्योजक आहेत वर्मा उद्योग समूहाचे येवल्याच्या. पण आज त्यांचा पुरस्कार स्वीकारणार आहेत सम्राट वर्मा यांचे वडील विक्रम वर्मा. खूप अभिनंदन. सम्राट विक्रम वर्मा हे येवल्यातील एक युवा उद्योजक असून त्यांनी येवल्यात कृष्णा एन्जॉटेक व कोलेजन लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभारलाय. हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय त्यांनी. सम्राट वर्मा ग्रुपच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मदत, गरिबांचं लग्न 1 रुपयात यासह विविध सामाजिक उपक्रम आजवर त्यांनी राबवलेले आहेत. त्यांचं शिक्षण परदेशात झालेलं असलं तरी सुद्धा त्यांची नाळ मात्र आपल्या भारताच्या मातीशी जोडलेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते गौतम नामदेवराव पाटील यांना, जे GNP ॲग्रो सायन्सचे फाउंडर आहेत आणि त्यांना एक्सलन्स इन ॲग्रो केमिकल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. विक्रम वर्माजी आपलेही खूप खूप अभिनंदन. गौतम नामदेवराव पाटील आपले देखील अभिनंदन. आणि आपल्याला एक्सलन्स इन ॲग्रो केमिकल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या कृषी गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उत्पादनं विकसित करण्याच्या उद्देशानं श्री गौतम पाटील यांनी 2001 मध्ये GNP ॲग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. GNP ॲग्रो सायन्सेस शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाची कृषी रसायनं, खतं आणि पीक वाढीसाठी आवश्यक उत्पादनं तयार करते. त्यांच्या सततच्या संशोधनामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कंपनीनं कापूस, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांसाठी 120हून अधिक प्रभावी उत्पादनं विकसित केलेली आहेत. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते श्री अथर्व निवृत्ती केदार यांना. ते RM ड्रीप अँड स्प्रिंकलर सिस्टीम लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्याचबरोबर श्री राजेश मुदगेकर यांना सुद्धा मी येण्याची विनंती करते. ते या कंपनीचे ऑल इंडिया सेल्स हेड आहेत. दोघांचेही खूप अभिनंदन. RM ड्रीप अँड स्प्रिंकलर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत अथर्व केदार. यांची खरं तर प्रेरणादायी वाटचाल BE सिव्हिल व LLB पूर्ण करून 2023 पासून सुरू झाली. आणि RM ड्रीपचे ऑल इंडिया सेल्स हेड जे आहेत राजेश मुदगेकर यांनी ड्रीप इंडस्ट्रीत 33 वर्षांचा अनुभव मिळवलेला आहे. आणि पुढील पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत प्रवीण मानेजी, ज्यांना आपण एक्सलन्स इन फील्ड ऑफ प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान संशोधक या पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. खरं तर डाळिंब शेतीमध्ये त्यांनी स्वतः हा वाण संशोधित केलेला आहे. त्यांनी स्वतः शोधलेला आहे. भारतीय शेती क्षेत्रात नवसंशोधनाची नवी दिशा देणारं नाव म्हणजे श्री प्रवीण माने. डाळिंब वाण व एक खोड तंत्रज्ञानाचे संशोधक श्री प्रवीण माने यांनी महाराष्ट्रातील 80% उद्ध्वस्त बागांना नवी संजीवनी दिलेली आहे. खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत रवींद्र पाटील, जे संचालक आहेत रवींद्र डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे.
नाशिकमधील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण करून नाशिक शहराची प्रगती साधण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, दर्जेदार कामाबरोबरच अगदी वेळेत प्रोजेक्टची पूर्तता करण्यासाठी ते ओळखले जातात आणि हे एकच नाव आहे रवींद्र डेव्हलपर्सचे संचालक रवींद्र पाटील. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते संदीप हंसराज अग्रवाल यांना. त्यांना सामाजिक कार्यासाठी आपण सन्मानित करणार आहोत. धुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये सामाजिक कार्याचा एक मोठा वारसा ओम श्री ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी उभारलाय. गोरगरीब वंचितांना अपेक्षित मदत करत त्यांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी संदीपजी अग्रवाल यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. एक मोठे उद्योजक म्हणून काम करत असताना त्यांनी समाजाप्रती देणं लागतं ही आपली भावना कायमच जपलेली आहे. अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते यतीन वाघ यांना, जे डिरेक्टर आहे श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल जे धुळ्यात आहे त्याचे. त्यांना एक्सलन्स इन कार्डियक सर्जरी या पुरस्कारानं आपण सन्मानित करणार आहोत. खान देशातील एकमेव हृदय शल्य विशारद आहेत ते आणि आतापर्यंत तब्बल 3000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेतच. शिवाय विनामूल्य या त्यांनी शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक स्तरावर त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते. हा कार्यक्रम जिथे पार पडतोय त्या सुंदर अशा व्हेन्यूच्या म्हणजेच एन राईज बाय सयाजीच्या मालकांना श्री मिलिंद शिरोडे यांना. जळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे त्यांना, पण स्वतःच्या मेहनतीवर नाशिक आणि पुणे येथील रिअल इस्टेट क्षेत्रात साम्राज्य उभे करणारे हॉटेल सयाजी नाशिकचे मालक आणि अथर्व एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 100हून अधिक लोकांना रोजगार देत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री मिलिंद शिरोडे हे जिद्द आणि यशाचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते श्री व सौ दाम्पत्याला शालिनीताई बाळासाहेब भदाणे या दोघांनाही. ते सचिव आहेत इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंडचे. सामाजिक कार्यासाठी त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. श्री बाळासाहेब भदाणे आणि सौ शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंडच्या माध्यमातून ग्रामीण भागाला शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सिंचन क्षेत्रात मोठं काम उभं केलंय. धुळे तालुक्याला विकासाच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर महेश्वर तगारे यांना, जे संचालक आहेत डॉक्टर तगारे आयुर्वेद हॉस्पिटल येवल्याच्या आणि आयुर्वेदिक PhD त्यांनी केलेली आहे येवल्यामधूनच. आपलेही खूप खूप अभिनंदन. गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेल्या वडिलांकडून मिळालेला येवला तालुक्यातील रुग्णसेवेचा वारसा ते अगदी यशस्वीपणे सांभाळतायत. त्यांनी MS इन आयुर्वेदा केलेला आहे आणि आयुर्वेद शल्यतंत्र विषयातील 2019 सालचं सुवर्ण पदक त्यांनी पटकावलं होतं. खूप खूप अभिनंदन आपलं. मान्यवरांचे आभार, पुरस्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन. मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दादा भुसे सर, आपण कृपया मंचावर यावं. वळूया झी 24 नाशिक सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे. मी मंचावर येण्याची विनंती करते पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांना, जे सरचिटणीस आहेत मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकचे. एक्सलन्स इन टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र या पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करतोय. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि उत्कृष्टतेची परंपरा जपणारी अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज संचलित ॲडव्होकेट कर्मवीर बाबूराव ठाकरे या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयास नुकताच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून बेस्ट कॉलेज अवॉर्ड प्राप्त झालेला आहे आणि आज त्यांना झी 24 नाशिक सन्मान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन आपले. एक्सलन्स इन टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र या सन्मानानं त्यांना आपण पुरस्कृत केलेलं आहे. खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार अतिशय खास आहे. खरं तर झी 24 तासचे मॅनेजर सेल्स आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातील जाहिरात क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलंय आणि त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. श्री योगेश शिंत्रे सर, मी आपल्याला विनंती करते आपण मंचावर यावं. खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
नाशिक जिल्ह्यातील जाहिरात क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण त्यांचा हा विशेष सन्मान करतोय. खूप अभिनंदन. धन्यवाद कमलेश सुतार सर, धन्यवाद दादा भुसे सर. आपण स्थानापन्न व्हावं कृपया. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकजी, आपण मंचावर यावं. नाशिक सन्मान सोहळ्यात मी मंचावर येण्याची विनंती करते नितीन लुंकड यांना. मान्यवरांना विनंती करते की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. नितीन लुंकड हे चेअरमन आहेत नितीन ॲग्रो प्रॉडक्ट्सचे. एक्सलन्स इन फील्ड ऑफ पॅकेजिंग अँड एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स हा पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. नितीन ॲग्रो प्रॉडक्ट्स हे कृषी आधारित उत्पादनांच्या व्यापार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित नाव आहे. खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार, पुरस्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन. मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. खूप छान वाटलं आज या नाशिक जिल्ह्यात येऊन. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की आज आपण या नाशिक जिल्ह्याचा विकास अगदी जवळून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आणि बारकाईनं जाणून घेणार आहोत. तसाच हा कार्यक्रम छानरित्या पार पडला. आजचा हा कार्यक्रम झी 24 तास नाशिक सन्मान सोहळा सुफळ संपन्न झाला असं मी जाहीर करते. हा सोहळा इतका उत्कृष्टरित्या पार पडला नसता जर आपल्याला आपल्या पार्टनरची साथ लाभली नसती. त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स, कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. SBI लाईफ, माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स, ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. आणि याचे व्हेन्यू पार्टनर होते एनराइज बाय सयाजी नाशिक. खूप खूप आभार, धन्यवाद. झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स. स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स, कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज. SBI लाईफ, माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी. बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा अस्सल रहा. मेडिकवर हॉस्पिटल्स, ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. व्हेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी नाशिक.